राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केलेला आहे. त्याच्यामध्ये कर्जमाफीसह मोठमोठ्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत. नेमकं अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना काय मिळालं हे आपण थोडक्यात आणि सोप्या भाषेमध्ये जाणून घेऊयात. नमस्कार. पहिलीच आणि सगळ्यात मोठी घोषणा म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतचं पीक कर्जमाफी दिली जाणार आहे. आपल्याला माहिती आहे 2017 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज, 2019 मध्ये महात्मा फुले आणि आता 2024 मध्ये जी कर्जमाफी केली जाणार आहे ती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना असणार आहे. त्याच्यानंतरचं दुसरं महत्त्वाचं म्हणजे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे. ते 1 लाख रुपये पाहिजे होतं. त्याच्यामुळे आता नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक संतापाची लाट येणार आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे कृषी पंपासाठी सवलत. शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या 7.5 हॉर्स पॉवर कृषी पंपाच्या वीज बिलासाठी म्हणजे 3चा पंप, 5चा पंप, 7.5चा पंप अशा 7.5 हॉर्स पॉवरपर्यंतच्या पंपाच्या वीज बिलासाठी मोठी तरतूद करण्यात आलेली आहे. यासाठी सरकारने 20,000 कोटी रुपयांचा निधी ठेवला आहे. यामुळे सिंचनाचा खर्च कमी होऊन उत्पादन वाढण्यास मदत होईल. त्यानंतरचं आहे सौर ऊर्जेवर चालणारे कृषी पंप. शेतकऱ्यांना विजेवर अवलंबून राहावे लागू नये म्हणून सौर ऊर्जेवर चालणारे कृषी पंप वाढवण्यावर भर देण्यात आलेला आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिवसभर सिंचनासाठी वीज उपलब्ध होऊ शकते. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आपण गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केलेली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात आपण शेतामध्ये कृषी पंप जोडलेले आहेत. त्यानंतरचं आहे नदीजोड प्रकल्प आणि सिंचन. या अर्थसंकल्पात नदीजोड प्रकल्पांना गती देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. नदीजोड प्रकल्पामुळे पाण्याचं समतोल वितरण होऊन दुष्काळी भागांमध्ये सिंचनाची सुविधा वाढवण्याचा उद्देश आहे. त्याचबरोबर कालवे, धरणे आणि सिंचन प्रकल्पासाठी मोठी आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे शेतीत AI तंत्रज्ञान म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे केली जाणारी शेती. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारे शेती तंत्रज्ञान वापरण्याची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे हवामानाचा अचूक अंदाज, पिकावरील रोग ओळखणे आणि उत्पादन वाढ या गोष्टीमध्ये शेतकऱ्याला मदत होणार आहे. त्यानंतरचा आहे फार्मर ID आणि ॲग्रीस्टॅक. राज्यातील सर्व शेतकऱ्यांना फार्मर ID देण्याचं काम सुरू आहे. या फार्मर IDमुळे सर्व योजना थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यात पारदर्शकता येईल आणि डिजिटल शेती व्यवस्थापनाला चालना मिळणार आहे. हे सगळं सोपं होणार आहे. त्यानंतरचं आहे नैसर्गिक शेती अभियान. नैसर्गिक शेती अभियानाच्या माध्यमातून नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष अभियान राबवण्यात येणार आहे. याचा उद्देश रासायनिक खतांचा वापर कमी करून पर्यावरणपूरक आणि कमी खर्चाची शेती वाढवणे हा आहे. परंतु नैसर्गिक शेती हा काय शक्य विषय नाही. मग काय लोक किंवा शेतकरी आपली शेतातली पिकं घेणं सोडणार आहेत का? शेतातली पिकं घेऊन जेवढी शक्य होईल तेवढी नैसर्गिक शेती करता येऊ शकते. त्यानंतर बळीराजा शेत पानंद रस्ते. शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी आणि शेतमाल वाहतुकीसाठी शेत पानंद रस्ते तयार करण्याची योजना सुरू ठेवण्यात आली आहे. यामुळे शेतमाल बाजारात नेणे सोपे होणार आहे. त्यानंतर पशुपालन आणि पूरक व्यवसाय. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन या पूरक व्यवसायांना प्रोत्साहन देण्यात आलेलं आहे. विशेषतः महिला शेतकरी आणि महिला बचत गटांसाठी योजना जाहीर करण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर शेती मजुरांसाठी सुरक्षा. शेतीत काम करणाऱ्या मजुरांसाठी अपघात अनुदान योजना विस्तारित करण्यात आलेली आहे. म्हणजे गोपीनाथ मुंडे अपघात सानुग्रह अनुदान योजना जी होती ती आता शेतमजुरांसाठी सुद्धा लागू करण्यात आलेली आहे. अशा पद्धतीचा एकंदर अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे. मी आधीही बोललो होतो की ज्या काही चालू योजना होत्या त्यापैकी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही सुद्धा आता गुंडाळण्यात आल्याचं दिसतंय. कारण लाडकी बहीण असेल किंवा इतर ज्या योजना आहेत त्या सुरू ठेवण्यासाठी निधीची तरतूद केली आहे. मात्र नमोसाठी निधीची तरतूद केलेली नाही. अर्थसंकल्पात नमो शेतकरी महासन्मान निधीचा उल्लेखही मुख्यमंत्र्यांनी केलेला नाहीये. त्यामुळे ही योजना गुंडाळली की काय असं वाटतंय. इतर अनेक गोष्टी शेतीसाठी करण्यासारख्या होत्या, परंतु सरकार डबघाईला आलेलं आहे. सरकार आर्थिक विवंचनेमध्ये आहे. त्यातच त्यांनी 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी केली आहे. परंतु इतर अनेक धोरणात्मक निर्णय घेणे गरजेचे होते, त्या गोष्टी सरकारने पैशाअभावी टाळलेल्या आहेत. तरीही एकंदर अर्थसंकल्पातून 2 लाखांची का होईना कर्जमाफी शेतकऱ्यांच्या पदरात पडतीये. आपली मागणी 3 लाखांची होती. 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान देतायत, पण आपली मागणी 1 लाखाची होती, ज्यासाठी आपण आंदोलनं केली होती. नदीजोड प्रकल्पांना चालना देत आहेत, पण दरवर्षी तेच नदीजोड प्रकल्प गेल्या 3 वर्षांपासून मांडले जात आहेत. आम्हाला कधीतरी ते पोकलँड घेऊन खोदकाम सुरू झालंय किंवा एखादा टप्पा पूर्ण झालाय हे कधी ऐकायला मिळणार असा मुख्यमंत्र्यांना प्रश्न आहे. ज्या गोष्टी बोलल्या आहेत त्या पुढच्या अर्थसंकल्पापर्यंत पूर्ण केल्या पाहिजेत.
शेतकऱ्यांचा विमा, विशेषतः ती ट्रिगरवाली विम्याची योजना, त्याची घोषणा मुख्यमंत्री करतील असं वाटलं होतं, पण तीही झालेली नाही. म्हणजे एकंदर परिस्थिती पाहता हा अर्थसंकल्प सध्यासाठी निराशादायक आणि भविष्यासाठी थोडा आशादायक वाटतोय. ही तर राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला अशी परिस्थिती आहे. सांगायला खूप मोठं दिसतंय, पण पदरात काहीच नाही. खिशात नाही दमडी आणि बाजार हिंदती शंभडी अशी राज्याची गत झालीय. राज्यावर कर्जाचा डोंगर आहे. आपण दरवर्षी उत्पन्नातील 70,000 कोटी रुपये फक्त व्याज भरण्यात घालवतोय. त्यामुळे हा अर्थसंकल्प निराशाजनकच वाटतो. शेतकऱ्यांना जी कर्जमाफी दिसतीये त्यावर मी एक वेगळा सविस्तर व्हिडिओ करणार आहे, कारण त्यांनी त्यात पात्र असं म्हटलंय. मग पात्र नेमके कोण? 2020 पासूनचे की कधीपासूनचे? त्यासाठी अटी शर्ती काय आहेत? इन्कम टॅक्स, गाडी, ट्रॅक्टर, मोटरसायकल अशा फालतू भानगडी आता समोर आणू नयेत. ज्या पद्धतीने पूर्वीच्या काळात म्हणजे उद्धव ठाकरेंनी कर्जमाफी राबवली होती तशीच ही राबवावी असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं? कशा पद्धतीने ही कर्जमाफी होईल? आणि या अर्थसंकल्पाबद्दल तुमचं मत काय आहे? कमेंट्समध्ये नक्की लिहा. धन्यवाद.